टीम बेटावरचे पाणजू गोलंदाजाचं नाव द्यायचं लगेच प्लीज. दादा नाव सांग. योगेश जगेश. पहिलाच बॉल अगदी फुलटॉस बॉल आहे. इथून नो बॉल घोषित केलाय कारण वेस्ट साईडच्या वर आहे आणि म्हणून पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 1+1 2 धावा इथे मिळतील. मात्र पुढचा बॉल इथे फ्रीड नाही आहे कारण आपल्या एकूणच सांस्कृतिक मंडळाच्या एकूणच नियमानुसार पुढचा बॉल फ्री हिट नसेल. नो बॉल आहे. 1+1 या 2 धावा. स्ट्राईकवर आता भानुदास आलेत. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर बॅटर आपण पाहायला मिळतात ते म्हणजे सुरेश यांनी देखील चांगली कामगिरी केली होती. ते दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम शिरगाव साडी. टप्पा पर्यंत चेंडू आत आलाय. अगदी आत आलाय. चांगले गोलंदाजी. पहिला चेंडू चुकला होता. जवळजवळ ग्रीप नव्हती. मात्र त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. 40+ मास्टरच्या क्रिकेटची हीच तर मजा आहे ना मित्रांनो. या एकूणच सामन्यामध्ये कधी काय घडेल तुम्ही सांगू शकणार नाही आहे. अगदी अनप्रेडिक्टेबल असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी एखादा संघ जास्तीत जास्त धावा जमवतो मात्र तरीसुद्धा तो पराभूत होतो. तर कधी कधी अशा धावा कमी धावासुद्धा अगदी डिफेंड केल्या जातात. ही खासियत आहे 40+ मास्टरच्या क्रिकेटची. यावेळेला स्क्वार कट केली आहे. चेंडू अगदी डिझोनमध्ये जाताना दिसतोय. अजून 2 धावा इथे मिळतील. थँक्यू संजय मेहरा सरांना तुम्ही पाहू शकता. अधिकृत पंच आहेत एकूणच आपल्या अग्रिकोळी समाज सांस्कृतिक मंडळाचे. त्यांचंही करूया कौतुक. मात्र मुख्य मंचावर जर बघितलं तर अक्षरशः मान्यवरांनी सजला आहे महामंच. सन्माननीय माजी नगरसेविका लीलाताई पाटील तिथे उपस्थित आहेत. तसेच बळवंत पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमचं लक्ष चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडे देखील जात आहे. वेलकम चेतन, आपलंही स्वागत आहे. एवढा शॉट बघा अगदी अवैध आहे. मात्र सामनावीर मागच्या सामन्यात सामनावीर ठरलेला आतिश भोईर अगदी झेलच्या खाली आहे. त्यामुळे तो सोडणार नाही आहे झेल. पहिली विकेट आली आहे टीम शिरगावची. विकेट डाऊन. भानुदास परतलाय. भानुदास परतलाय. पहिली विकेट क्विक टाइम मध्ये बघा. 4-4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. जास्त वेळ घालवू नका प्लीज. अगदी 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालीच पाहिजे. या तत्वावर जर तुम्ही खेळ खेळला ना तर आज सगळे सामने अगदीच जर विचार केला तर 2-2:30च्या आधी पूर्ण होतील. आणि जर तसं नाही झालं तर मात्र 5 वाजतील. हे आताच आम्ही सांगतोय. त्यामुळे प्लीज लक्षपूर्वक कामगिरी करा. प्रमोद हलक्या त्यांना पेस करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी इथे जगेची. फ्लाईटचा चांगला वापर करतायत. बॅटरला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. 2 प्रकारचे बॉलर असतात. काल देखील ही गोष्ट सांगितली होती आम्ही की 2 प्रकारचे गोलंदाज असतात. एक ते बॅटरला पुढे आणतात. दुसरे गोलंदाज जे बॅटरला मागे ढकलतात. आणि जगेश जर बघितला तर पहिल्या क्रमांकाच्या वर येत आहेत कारण अगदी बॅटरला पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न. हा चेंडू मात्र अगदी हातातून सटकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. क्लास ॲक्ट बाय संजय मेहरा सर. व्हाईट बॉल. अवांतर धावा इथे मिळतात. या स्पर्धेची एकूणच ज्या पारितोषिका आपण बघतोय कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उदय गुरुनाथ पाटील यांच्याकडून स्पर्धेच्या सगळ्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. अप्रतिम ट्रॉफीज आहेत आणि निश्चितच तोच हायलाईट मोमेंट आहे या स्पर्धेचा. या स्पर्धेसाठी अनेक जणांनी आपलं सहकार्य दिलंय. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. व्हाईट बॉल इथेही येणार आहे. षटक थोडंसं लांबत आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिल्या पॉवर प्लेमध्ये गरज असते फक्त 6 चेंडू टाकायची. मात्र इथे जगेश थोडेसे जास्त अवांतर चेंडू टाकतायत. आत्तापर्यंत जर विचार केला तर या 19 ओव्हरमध्ये 3 चेंडू अवांतर चेंडू त्यांनी हाताळलेत. त्यामुळे षटक आता लांबलं आहे. चांगली कामगिरी करावी लागेल तुम्हाला. हा चेंडू योग्य ठरतोय. हा चेंडू योग्य ठरतोय. इथे घडलंय काय की राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतात मात्र अँगल ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ज्यावेळेला तुम्ही ऑफ ब्रेक चेंडू टाकता त्यावेळेला तुमचा पिचिंग जर बघितली तर अगदी मिडल ऑन ऑफला व्हायला पाहिजे. मात्र वारंवार ती लेग साईड डाऊन द लेग जात होती आणि म्हणून पंचांचे हात बाजूला जात होते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे. हवेत खेळलेत आणि हा झेल सुटलाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय. इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल का हा विचार सुरू आहे. घडलंय काय एक्झॅक्टली काय घडलंय नाही आहे. फलंदाज बाद होणार नाही आहे. मात्र ती ट्रिक आवडली मला आणि निश्चितच कौतुक करीम ते म्हणजे बॅटरचा प्रमोद यांचा. कारण कोण म्हणतं की फटकं नाटक करायलाच कलाकार लागतात. मी म्हणेन क्रिकेटच्या मैदानात देखील अनेक नाटकं होत असतात आणि त्याचीही कलाकारी मला थोडीशी पाहायला मिळाली. अनेक ट्रिक यूज करतात की ज्या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील त्यावेळेला बरोबर बॅट आतमध्ये असते. मात्र जशा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तशी बॅट बाहेर.
का तर तिथे चॅलेंज दिलं जाईल अंपायरला. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अगदी 3 चेंडू अवांतर येऊन सुद्धा फक्त 8च धावा. गोलंदाजी तशी राहिली आहे ती म्हणजे जगेश यांची. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच आमंत्रित करा दुसऱ्या गोलंदाजाला. डोंट वेस्ट टाइम. चला विनंती करतोय पॉवर प्लेची लाईट बंद करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. कोण आहेत तिकडे? तो आलाय. आमचे समीर वारंग मनापासून कौतुक आहे. या एकूणच स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं कांदा आणि बटाटे आलेत. चला दोन टीमला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बिलालपाडा मास्टर संघाचा संघनायक आणि आचोले मास्टर बिलालपाडा आणि भाताने आणि बिलालपाडा दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉसच्या दिशेने. पहिले षटक संपले. धावसंख्या 8 गडी बाद 1. नवीन गोलंदाज येतोय ते म्हणजे प्रेमनाथ. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम पण लवकर खेळा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट होते. एका जावर समाधान मानावं लागेल. मात्र इथे लगेच दुसऱ्या धावसाठी शूट झाले आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण. अजून धावायचं आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. आणि मी माशी म्हटलं ना की अवलिया कलाकार आहेत. धावसंख्या 10 झाली आहे. आतिश भोईर देखील बिलीव्ह करत नाही की या धावा 2 कशा काय झाल्या. आता करायचं काय, कारण क्रिकेट असा खेळ आहे तो सरावाशिवाय तुम्ही नाही खेळू शकत. एवढा उडवलाय चेंडू अगदी डीप काकॉर्नर रिजन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगला झेल. अजून एक विकेट जाईल इथे. परतावा लागेल ते म्हणजे बॅटर सुरेश यांना. पहिल्या सामन्यात सामनावीर हा किताब त्यांनी उचलला जरूर, मात्र या मॅच मध्ये येत असताना ते लगेच बाद होऊन परतलेत. जास्त काही नाही करू शकले. इथे विकेट आले टीम शिरगावची. मात्र भारत थँक्यू डीजे. मागच्या काही रात्रीपासून सातत्याने इथे असतोय, त्यामुळे एक गोष्ट मला थोडीशी जाणवलंय. माझ्यासाठी कदाचित सूर्य उगवलाच नाही असंच म्हणावं लागेल. आणि सातत्याने तो अनुभव आला, या मैदानाने तो अनुभव दिलाय. बऱ्याच स्पर्धा इथे कव्हर करायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच नवगर ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा आणि एकूणच इकडच्या सर्व आयोजकांचा जे आम्हाला संधी देतात. चला लवकर. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये राजू. चांगली बॅटिंग मागच्या सामन्यात केली होती. इथे देखील राजूला ती बॅटिंग करावी लागेल. 50च्या पलीकडे टीम जाणार का शिरगाव टीम, पाहूया. धावसंख्येकडे लक्ष घातलंय तर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. एवढा ऑन साईड लागली बॅकफुटला खेळले. तिथून जर वेळेला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू टर्न केला डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट होते. खराब थ्रो, 2 धावा. क्रिकेट मागच्या 9 रात्रीमध्ये फक्त क्रिकेट सुरू आहे. इथे मात्र विकेट आणि ही नवरात्र देखील बसले असं म्हणायला हरकत नाही आहे. थँक्यू डीजे. यानंतर सामना होईल घोडबंदर मास्टर आणि ओवला कोलीवाडा मास्टर. दोन्ही टीम कर्णधारांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तिथे प्लेइंग 11ची लिस्ट आपण सबमिट करायची आहे आणि आपली फॉर्मॅलिटी ही पूर्ण करा. फॉर्मॅलिटी भरपूर मोठा शब्द आहे. ओ याला फटका प्रतिम आहे. गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. इलेक्ट्रिफाईंग स्ट्रोक. किरण आल्याच राजूनेच मारलाय आपला तुम फटका. अगदी वर पिच केला होता आणि एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळत किरण, सॉरी राजू. जबरदस्त चौकार. धावसंख्या वाढली आहे.
तू एक्स्ट्रा इथे मांडला एक रन नाही तो एक 2 आणि रन आउट नेक्स्ट बॉल इथे उडवायचा होता ऑन साइडला फटका प्रॉमिसिंग नाहीये बघायचं किती धावा मिळतील क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत वेल डन किरण चांगलं कॉलिंग दिलंय तिकडे अगदी डेंजर एंडला त्यांना यायचं होतं इथे षटकाची समाप्ती होते संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया धावसंख्या झाली ती म्हणजे रनआउट झाल्याच्या नंतर चौका मारला मग 2 आले मग ते झाले 20 झाले तिसरीला आउट झाले ना ते हा मग तो चौथ्या बॉलला आउट झाले त्याच्या अगोदर 2 आल्या मग विकेट त्याच्या अगोदर आणि मग पहिल्या अगोदर 2 बरोबर आहे ना 20 झाला 20 झाला धावसंख्या 20 2 षटकात 20 धावा झालेत ही चांगली सरासरी म्हणेन मी एकूणच फ्लड लाईटचा विचार करता अतिशय चांगली प्रेक्षकांची संख्या वाढते अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील होते त्या सर्वांचं आपण स्वागत करूया एकूणच नवगर मास्टर बी संघातर्फे आणि एकूणच आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे आणि नवगर ग्रामस्थ क्रीडा मंडळातर्फे अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहेच गोलंदाजी मार्कवर आतिश भोईर आलाय स्ट्रायकेटला किरण बॅकफुटला अगदी बॅकफुटला ढाळलंय काय वेगवान चेंडू होता अगदी वेगवान चेंडू यंग क्रिकेट आणि मास्टर क्रिकेटचा अगदी मिलाप साधणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो पांजू बेटावरचा नाव आहे आतिश भोईर पहिला बॉल डॉट आलाय धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते शिरगावचा संघ जरी इथून पुढे गेला तर निश्चितच 40 किंवा 45च्या घरात त्यांना जाणं गरजेचं आहे कारण पहिल्या मॅचमध्ये टीम पांजून 50 पेक्षा जास्त स्कोरबोर्डवर धावा लावल्या होत्या वेगवान चेंडू अगदी वेगवान चेंडू इथे बीड झाला यशरक्षक सुद्धा हा डॉट बॉल होता मात्र इथे ही धाव आली आहे बाईचा इशारा थँक्यू व्हेरी मच अंपायर अवांतर धाव अगदी वेगवान चेंडू डिका स्पोर्ट्सवर आम्ही लगेच स्पीड देखील बघितला 143चा स्पीड होता या स्पर्धेसाठी अनेकांनी अगदी वस्तुरूपाने देणगी दिली त्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण नाव ते म्हणजे श्री किरण हरेश्वर पाटील यांच्याकडून मॅरेथॉन मॅचच्या खास टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच शरद कमलाकर पाटील यांच्याकडून देखील अगदी 15 लिटर तेलाचा डब्बा या एकूणच कार्यक्रमासाठी देण्यात आलाय त्यांचंही मनापासून आभार एवढा ऑन साईडला चेंडू चांगला तिनं टोलवलाय डीपमध्ये प्रोटेक्शन अगदी 1 हँडेड पिकअप अँड थ्रो 2 धावा इथेही राजूच्या खात्यात जातील आणि टीमच्या खात्यात जातील मात्र काय थ्रो होता अगदी वेगळ्या धाटणीचे खेळाडू आहेत त्या बेटावरचे पाणजू कौतुक करावं लागेल एक असं गाव जे कोरोनामुक्त होतं नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अगदी वर पिच केला चेंडू 2 पायांच्या मधून चेंडू गेला की लेग स्टिक बाहेर आहे अगदी लेग स्टिक बाहेर आहे वाईट बॉल थँक्यू सर कारण इथून एखादं वर्णन करताना थोडीशी चुकी होईल मात्र आमचे पंच चुकणार नाहीयेत मॅन फ्रॉम नाला सोपारा मिस्टर संजय मेहरा यांना तुम्ही पाहू शकता स्टँडिंग अंपायर तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत वन्स अगेन अशोकजी राऊत स्थानिक भूमिपुत्र वेगवान चेंडू तितका चांगला जबरदस्त ड्राईव्ह अगदी जबरदस्त ड्राईव्ह चेंडू अगदी खणखणीत सीमारेषा पार गेलाय नाही अडवू शकले प्रेमनाथ इथे या 4 धावा उपयुक्त 4 धावा टीम शिरगावच्या टोटल मध्ये ऍड होत असताना जबरदस्त बॅटिंग थँक्यू वेल डन डिका स्पोर्ट्स काय चांगल्या पद्धतीने आमचा कॅमेरा पर्सन जबरदस्तरित्या चेंडू पकडतोय ही खासियत आहे लक्षात घ्या म्हणूनच म्हणतो ना डिका स्पोर्ट्सला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बॅकफुटला खेळले फटका योग्य नाहीये मात्र धाव मिळेल इथे एक चांगली गोष्ट झाली आहे की तिकडे निश्चितच आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा चांगला प्रयत्न दिसतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 29 फॉर 3 ही जोडी जमले असं आपण म्हणूया भले एकूणच किरणच्या खात्यात अजूनही धाव नसली तरी देखील त्याचा प्रयत्न आहे की
राजूला चांगली साथ दिलं, कारण सध्या राजू जर बघितला 7 चेंडूमध्ये 17 धावा. बॅकफुटवर खेळलेत, इथे विकेट नाहीये, मात्र काही धावा जरूर मिळतील. चेंडू अगदी डी झोन मध्ये जाताना दिसलाय. थँक्यू सर. डी झोन मध्ये चेंडू 2 धावा. धावसंख्या अगदी 31 वर जाऊन पोहोचले. या षटकातही अगदी आपण बघतोय जवळजवळ 11 धावा आलेत, कारण 2 षटकानंतर धावसंख्या 20 होती. या षटकानंतर धावसंख्या दिसते 31. सरासरी काही अंशी वाढली आहे. चला टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. बादशाह चषक आणि A1 जोडी असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. यस, A1 जोडी कॉल दिला होता आणि A1 जोडी येते. दोन्ही टीमला शुभेच्छा द्या आणि फोटो सेशन केलं जाईल. आणि जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. चेतन केदारनाथ पाटील, केदारनाथ इंटरप्राइजेसचे त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल झालाय आणि दोन्ही टीमला अगदी भेटवस्तूही दिल्या जात आहेत. पण नक्की काय आहे ती भेटवस्तू, जरा बायफर्केट करशील तर बरं होईल. यस, भेटवस्तूमध्ये अगदी आपण पाहिलं तर एक एनर्जी ड्रिंक चांगली भेटवस्तू आहे ही. आणि आनंद घ्या मित्रांनो, चांगलं क्रिकेट खेळा आणि आनंदही घ्या. मिलिंद या सदिच्छा दिल्या जात आहेत एकूणच आयोजकांच्या माध्यमातून. 3 षटकात बनवलेत 31. चला जास्त वेळ घेऊ नका आणि लगेचच 4थी ओव्हर सुरू करा. बेटावरचे पांजू वर्सेस शिरगाव ही मॅच सुरू आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झाली, लक्षात घ्या. जे जे संघ इथे उपस्थित झाले त्यांना विनंती करतोय आपण प्लीज जेवून घ्यायचंय. आणि आमचे मान्यवर जे इथे उपस्थित झाले त्यांनाही विनंती करतोय की आपणही जेवून घ्या. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय. नाव द्या प्लीज. टीम पांजू. जयेश. 31 झालेत. किती धावा ऍड होतील? राजू प्रयत्नशील आहे. ज्या पद्धतीने राजूचा टान्स आहे ना, अगदी ओपन टान्स आहे आणि नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी तो प्रयत्न करतोय. शॉर्ट बॉल आहे, इथेही धावा मिळतील. मात्र थोडंसं नाखुश आहे, कारण त्याला जो अँगल आहे ना, तो अँगल बीट करायचा होता, मात्र ते नाही करू शकले. इथे 2 धावा. थँक्यू सर. अमांतर धावा संघाची धावसंख्या 33 वर 3 आहेत. बघा आता नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकं 33 धावा 3 गडी बाद, ही नेल्सन फिगर. बादशाह मैदानात आहात तुम्ही. अगदी नवघरचं सौंदर्य वाढवणारे मैदान. जबरदस्त कार्यक्रम होत असतात या मैदानामध्ये. अगदी क्रिकेट असो, त्याच्यानंतर लग्न सराई असो, अनेक धर्माचे वेगवेगळे समाजाच्या एकूणच स्पर्धा असो, बऱ्याच गोष्टी घडतात या मैदानामध्ये. मात्र हे मैदान राखलंय नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळानं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. क्लीन बोल्ड, उजवी यष्टी वाकवली आहे, विकेट आली आहे. इथे विकेट आली आहे, मात्र लगेचच आपण सन्मान करतोय एकूणच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तो म्हणजे उद्योजक नवीन पाटील साहेबांचा. साहेब या, आजही तुमचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. आणि आम्ही अगदी पहिल्या रात्रीत सुद्धा ही गोष्ट म्हणाली होती की पुढच्या 9 रात्रीत तुम्हाला यायचं आहे, आणि साहेबांनी शब्द पाळलाय. क्या बात आहे. नवीन पाटील साहेब, पवन पाटील आपणही या, आपला देखील वीज सन्मान केला जाईल. पवनजी या, आपणही या. सर जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, आय नो. जेवून घ्या प्लीज. आपण सन्मान करतोय तो म्हणजे निश्चितच उद्योजक नवीन पाटील साहेब तसेच पवनजी इथे उपस्थित आहेत, त्यांचाही विविध सन्मान आपण करतोय. या व्यक्ती अशा आहेत की प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य असतं आणि म्हणूनच प्रत्येक आयोजक त्यांचा विविध सन्मान करते. मनापासून कौतुक आहे नवीन भाऊ आपलं. आणि निश्चितच नवीन भाऊ विचार करीत असतील की एका तरी फॉर्मॅटमध्ये मला खेळायला मिळेल. नक्कीच त्यांचा तो प्रयत्न असेल. यावेळा चांगला फटका होता, मात्र धाव मिळते 1. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. 34, लॉस ऑफ 3. मान्यवरांचा हा विशेष सन्मान होतोय, तो म्हणजे मुख्य आपल्या VIP कक्षामध्ये. स्वागत आहे सर्वांचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांना देखील. जयेश टू किरण. ओ बॅकफुटला गेले, अपील झालंय, मात्र हाफ हार्टेड अपील आहे ते. पंचांनी गोष्ट ओळखली. हा डॉट बॉल येतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये जर धावा येणार नाहीत मग कधी येणार, हा विचार व्हायला पाहिजे. आतापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकात जर बघितलं फक्त 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि अगदी 3च धावा आलेत.
वेल बोल्ड जयेश. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची निवड आणि तिथून चांगली कामगिरी. इथेही बॅकफुटला, इथे धावा मिळतील फक्त 2. प्रॉमिसिंग बटका नाही आहे. थँक्यू व्हेरी मच सर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 36 धावा. वेगवेगळ्या परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मात्र बघा एक विशेष सूचना आहे, जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. भोजनाचा आनंद घ्या प्लीज. एवढा बॅकफुटवर केलंय, चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे. मात्र क्षेत्ररक्षक आलेत, अगदी 2 बाउन्स वर थोडंसं फंबल केलं आणि तिथून क्षेत्ररक्षण झालंय. या गडीला धावा पूर्ण झालेत, त्या म्हणजे अगदी 2 संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 38-39चं टार्गेट असेल. चला लगेच मैदान सोडा आणि लगेच मैदानात या, हीच गोष्ट आम्ही सांगतोय. जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच अगदी टॉस झालाय आणि त्यानंतर त्या दोन्ही संघांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण रेडी राहा. केलं मग आता एकत्र येतील. थँक्यू. पुन्हा एकदा सांगतोय की जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे आणि एक संघाने या, लगेच संघांनी येऊ नका, थोडीशी गर्दी वाढेल. त्यामुळे आमचे टेन्शनमध्ये आहेत सध्या किशोर ठाकूर सर, त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आहे ती. आणि विकास दादांनी सांगितलंय की तू तिथून हलायचं नाहीये. चला पुढच्या इनिंगकडे येत असताना लगेच आवाजामध्ये थोडंसं बदल करूया. पुन्हा एकदा आवाज ऐकूया अगदी पाणजू बेटावरचा आपल्या एकूणच आगरी कोळी सांस्कृतिक समाज मंडळाचे अधिकृत समालोचक मित्र दिनेश जिकडी यांना ऐकूया. थँक्यू. थँक्यू. डीजेला थांबवत आहे. वस्तू स्वरूपाने जी आपल्याला देणगी उपलब्ध झालेली आहे या स्पर्धेकरता त्यांचा नाम उल्लेख आम्ही करतोय. कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उदय गुरुनाथ पाटील याच करून स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयंती गुरुनाथ पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह, श्री किरण हरेश्वर पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री शरद कमलाकर पाटील यांच्याकडून 15 लिटर तेलाचा डब्बा, श्री अविनाश सदानंद पाटील व श्री भूपेंद्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून 100 किलो चिकनची व्यवस्था. सलामीची जोडी मैदानात आले. मात्र
श्री अविनाश सदानंद पाटील व श्री भूपेंद्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून 100 किलो चिकनची व्यवस्था. सुरेश घरत आणि सलामीला प्रेमनाथ भोईर आणि जगेश भोईर हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. यस पंचांचा सिग्नल. सामन्याला सुरुवात. 39 धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न करावे लागतील. जबरदस्त सामना होईल यात काही शंका नाही. जो संघ जिंकेल तो शेवटच्या मॅच मध्ये दिसेल याकडे लक्ष लागलंय. सुरेश घरत पहिलाच बॉल समोर खेळलेत. जबरदस्त फटका आहे. रनआउटची संधी आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज माघारी परततोय. प्रेमनाथ भोईर जावं लागेल माघारी. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. थँक्यू डीजेला थांबवतोय अरुण भोईर. विजय देवराम पाटील, जितू पाटील, मिलिंद पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर वैभव भोईर. दाखवावा लागेल दम कारण 39 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकात जवळपास 10 धावा घ्याव्या लागतील. पहिल्याच बॉलवरती तालमेल नव्हतं फलंदाजी करत असताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावा झाले ते 0 आणि गडी बाद झालाय तो 1. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. मोठा फटका फसतोय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एका बाजूला पांचू मास्टर तर दुसऱ्या बाजूला शिरगावचा संघ. कोणता संघ पुढे येईल याकडे लक्ष लागलंय. बॅटची कडा घेतलाय. एसटी रक्षक चुकी करतोय आणि बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय 2 धावांकरिता. 2D 2 धावा डिक्लेअर आणि 2च्या मदतीने अकाउंट इथे ओपन झाले. धावसंख्या 2 वरती फटकेबाजी करावी लागेल. चेंडूच्या रेषेत येऊन खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी शरीरापासून दूर खेळतायत. जगेशला आपण पाहिलं तर स्टान्स अप्रतिम आहे. मात्र चेंडूच्या रेषेत आले तर निश्चितच फटके चांगले पाहायला मिळतील. 2 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. सुरेश घरत तयार होत आहेत. फुलटॉस वरती घेतलंय. चांगला फटका खेळले. डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंग चेस करावं लागते क्षेत्ररक्षकाला. पोचेल का क्षेत्ररक्षक हेही पाहावं लागेल. मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. जगेशच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. जबरदस्त फटका खेळले. धावसंख्या 6. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात एखादा चौकार शोधला आणि सिंगल डबलवरती जरी निर्भर झाले तरी मात्र धावा या होऊ शकतायत. मात्र कॉन्फिडेंटली राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना रंगतोय. शिरगाव मास्टर आणि पांचू मास्टर या 2 टीममध्ये फटका अगदी आपण पाहिलं तर फसला गेला होता. तिथे रनआउटची आणखीन एकदा संधी येते. जगेशलाही माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ओवला कोळीवाडा आपला डिसिजन कळवा. ओवला कोळीवाडा टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण की फलंदाजी. यस क्षेत्ररक्षण निवडलाय. नवीन फलंदाज जयेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा 2 गडी बाद. यस पंच एकच बॉल बाकी आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये. मात्र स्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभवला पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळावा लागेल. शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेची लाईट का ऑफ केली. 1 बॉल बाकी आहे मित्रा. चांगला फटका समोरच्या दिशेने. लाजवाब टायमिंग आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात.
जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 2 धावा आले, 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते फलकावरती 8 वरती. 18 चेंडू आणि 31 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. 18 बॉल 31चं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू दिजे, थँक्यू. आदरणीय सन्माननीय वासुदेवजी पाटील गोडदेव यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेले आहे. त्यांचंही आम्ही सहर्ष हार्दिकचा आभार मानतोय. संजय दादा हे पैसे घेऊन जा. वासुदेवजी पाटील गोडदेव यांच्या माध्यमातून 2000चं सहकार्य या स्पर्धेकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. राजू भोईर येतोय गोलंदाजी मार्गावरती. क्रमांक 2चं षटक महत्त्वाचं असेल. 18 चेंडू आणि 31 धावा करायच्या आहेत. 10.33च्या धावगतीने खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये जयेशनेही खूप चांगली बॅटिंग केली होती. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्गावरती राजू तयार होतोय. फुलटॉसवरती घेतले, चांगला फटका खेळलेत, गॅपमध्ये खेळलेत. जबरदस्त टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय दुसऱ्या धावेसाठी. दोन्ही बॅटर निघालेत आणि पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा मनसुबा असायला हवा, मानस असायला हवा. धाव संख्या 10 वरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पांजू बेट वर्सेस शिरगाव असा सामना रंगतोय. जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या मॅच मध्ये दाखल होईल. हाही बॉल फुलटॉस आहे, त्यावरतीही फटका चांगला खेळलेत. तिथे क्षेत्ररक्षक येतोय दुसऱ्या धाबेसाठी. निघाले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट होत आहे. चांगलं कोऑर्डिनेट करावं लागेल. धावसंख्या पुढे येते. 12 धावा जिंकण्याकरिता 16 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 27 करायच्या आहेत 16 चेंडू मध्ये. दुखापत जाणवलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर जयेश यांना थोडीशी दुखापत होत आहे. धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 12. यस, जेवणाची व्यवस्था चालू आहे. जेवणाचा आस्वाद घ्या ही विनंती आम्ही करतोय. ओला कोलीवाडा मास्टर स्प्रे घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये स्प्रे घेऊन जा. यस, फर्स्ट एड बॉक्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजेला थांबवतोय अरुणजी भोईर. तुषार का पैसे दे. हे घे ना 5000 जीपे मारते तुषार तुला. या 1000 रुपये घे. 5000 जीपे तुलाच मारते. जेवणाची व्यवस्था चालू आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या 12 झाल्या. 16 चेंडू आणि 27 रन करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शिरगाव मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये बेटावरचे पांडू मास्टर असा सामना रंगतोय. एका बाजूला वैभवला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला जयेशला आपण पाहतोय.
मात्र गोलंदाजी मार्गावरती राजू तयार होतोय. 2 चेंडू अप्रतिम आतापर्यंत हाताळलेत, मात्र त्यावरती 4 धावा घेतल्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. हाही बॉल वेगात फिरवले बॅट, मात्र बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतील तर निश्चितच थोडासा दबाव वाढेल. 15 चेंडू 27 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 15-27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. राजू तयार, फुलटॉस आहे, त्यावरती फटका खेळायचा होता, मात्र पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत आणि अवंतरच्या मदतीने 2 धावा मिळालेत. धावसंख्या पोचते ती फलकावरती 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता आणि यानंतर आपण पाहिलं तर लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते आहे. फुलटॉस चेंडू होता, मात्र व्हाईट बॉलचा इशारा झालाय. 15 चेंडू 25 धावा. वैभव एका बाजूला आहेत, फटका खेळलेत, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव घेतली, एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागतंय. आता 1च्या मदतीने धावसंख्या पोचते ती 15 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 24 रन. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका, एखादा चौकार खेचावा लागेल. सामना जबरदस्त होईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ मातब्बर म्हणता येणार नाहीत, मात्र जे 4 संघ आहेत ना त्यामध्ये चांगले संघ हे 2 आहेत. फटका खेळले, जबरदस्त खेळले, जस्ट स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्याच्या वरनं चेंडू लँड केलाय. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव कमी पडते का? यस, कमी पडलेत. फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का बसलाय. आता 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये आतिश भोईर. थँक्यू डीजे. या सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. विजयी देवराम पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यांचा सन्मान नितीन पाटील, शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 13 चेंडू आणि 23 रन. शेवटचा बॉल घेऊन राजू तयार होतोय. आतिश मैदानाच्या आतमध्ये आलेत, स्कूप करतायत, बॉलला पाठवले पाठीमागच्या दिशेने. पहिली धाव वेगात घेतली, दुसऱ्या धावेसाठीही निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा. तिसरी धाव घेतली जाईल का? मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. यस, 2 धावांचा इशारा पंचांनी केलाय. 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावसंख्या पोचते फलकावरती 18 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. यस, नितीन एकनाथ पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. नितीन दादा, नितीन एकनाथ पाटील आधारस्तंभ आहेत मंडळाचे, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर नागेश पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. नागेश पाटील यांना विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, त्यांचा सन्मान आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. विवेक पाटील, कुंदन पाटील यांचाही सन्मान आम्ही करतोय. मैदानाच्या आतमध्ये विनायक आलाय गोलंदाजी मार्गावरती. 12 बॉल आणि 21 रन सिच्युएशन आहे. चांगला चेंडू खोलात टाकला होता, 1 धाव घेतली गेले. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत. 11 मध्ये 20 करायच्या आहे. धावसंख्या 19 वरती. आतिशला आपण पाहतोय 2 वरती खेळतोय.
चांगली बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये वैयक्तिक 23 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. सन्मानाच्या दिशेने वळतोय, सन्मान होतोय. कुंदन पाटील यांचा सन्मान. त्यानंतर कॅमेरामॅन संदीप पाटील यांना विनंती करतोय, दादा आपणही या, आपलाही सन्मान इथे केला जातोय. स्कूप करायचं होतं, अगदी आपण पाहतोय. यस, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संजय मेहरा सर यांना आपण पाहतोय. धावसंख्या पोचली गेली ती 20 वरती. 11 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. विनायकला आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे भरपूर मोठा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्कूप करायचं होतं, अगदी आपण पाहतोय. एक धाव घेतली गेले, दुसऱ्या धावेसाठी जातील का पाहावं लागेल. आणि दुसरी धावी इथे पूर्ण केली गेली. लेग बायचा इशारा इथे पंच करतायत. 2 धावा घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 22 धावा, 22. यस, अगदी संदीप दादांचाही सन्मान होतोय. सर्वांना ते कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. असे फोटोग्राफर संदीप पाटील यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. दोन धावा आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोचते फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 22. यस, पंचा बॅटच्या मदतीने धाव आलाय. यस, बॅटच्या मदतीने धाव आलेले आहे. चांगला फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं सुरेश घरेतने. दुसऱ्या धावेसाठी निघालीत वैभव आणि पाहता पाहता 2 धावा. धावसंख्या 24. जिंकण्याकरिता 9 चेंडू आणि 15 रनची आवश्यकता आहे. यस, सीताराम पाटील बाबा आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. यस, व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान केला गेला आहे. 9 चेंडू आणि 14 रन अशा पद्धतीचे चेंडू घातक ठरतील. शिरगाव मास्टर करता योग्य चेंडू हाताळावे लागतील. 9-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान नवघर मास्टरच्या वतीने केला जातोय. स्कूप केलंय, जबरदस्त फटका खेळलेत. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीही निघालेत. पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात. आतिशला ठाऊक आहे, माझं खेळपट्टीवरती उभं राहणं भरपूर महत्वाचं आहे. 9 मध्ये 14 हव्या होत्या, मात्र 8 मध्ये 12 करायच्या आहेत. यस, नागेश पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. नागेश पाटील यांना विनंती करतोय. 8 बॉल 12 रन. जबरदस्त मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. आतिश भोईर 4 मध्ये 8 वरती खेळतायत. विनायक तयार होतोय. इथे जबरदस्त चेंडू, वाह, अनप्लेबल. आणि आतिश भोईरचं फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. मोठी विकेट, मोठी सफलता. आता 7 बॉल आणि 12 रनची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता पांजू मास्टरला. यस, नागेश पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती या प्लीज. नवीन बॅटर धनेश नाईक मैदानाच्या आतमध्ये आलेत. सक्सेस जर व्हायचं असेल तर रिस्क ही घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि विनायक भोईरने ती रिस्क घेतली आणि निश्चितच आतिश भोईर सारख्या फलंदाजाला माघारी परतवलंय. ठाणे कोपरी मास्टर संघाचंही आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. हा चेंडू महत्वाचा असेल. 7 मध्ये 10 करायचे आहेत. धनेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली करावी लागेल. धावा या होऊ शकतायत. मी करेन, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. आता सामना फसलाय. निश्चितच आपण पाहिलं तर 7 मध्ये 12 करायचे आहेत. गोलंदाजी मार्गावरती विनायक तयार होतोय.
शरीरापासून दूर ठेवलाय. पंच बोलतायत यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. अवांतर धाबे सहित संघाची धावसंख्या पोहोचते फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 28 वरती 7 मध्ये 11 रन, 7 चेंडू आणि 11 धावा. अगदी ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवायचा होता आणि वाईड लाईनच्या अगदी वरून चेंडू गेलाय. निश्चितच डेफिनेटली आपण पाहतोय 7 मध्ये 11. हाही बॉल चांगला टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर आहे. आता बॉल मात्र निश्चितच चांगला पाहायला मिळतोय. 6 मध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. वैभव भोईर सारख्या बॅटरला आता हात खुले करावे लागतील. कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत. या सन्मानाच्या दिशेने वळतोय. नागेश पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. अठ्ठावीस धावा झालीत. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. किरण येतोय गोलंदाजी मार्गावरती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, थोडंसं घाई करा. अजूनही आपण पाहिलं तर भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या रात्रीतला हा 3रा सामना खेळवतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये वैभव वरती मजाल असेल तर गोलंदाजी मार्गावरती किरण तयार होतोय. 6 बॉल 11 धावा, कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. अतिश भोईरची विकेट. अतिश भोईर नावाचं वादळ शमवलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. आणि तदनंतर आपण पाहतोय या 2 बॅटरवरती नजरा असणार आहेत. वैभव तयार होतोय बॅटिंग करता तर गोलंदाजी मार्गावरती किरण. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील जिंकण्याकरिता. अजूनही आपण पाहिलं तर 11 रन करायचे आहेत. 6 मध्ये 11. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय, अगदी बाहेरच्या दिशेने वळतोय. यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. अवांतर धावा डोकेदुखी ठरू शकताय. 6 मध्ये 10 रन करायचे आहेत. 6-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं आहे. जेवणाची व्यवस्था चालू आहे, जेवणाचा आस्वाद घ्या विनंती करतोय. जे संघ खेळलेत त्यांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. फटका चांगला खेळलेत, हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. वैभव यांना आपण पाहतोय. 5 चेंडू 8 धावा. प्रत्येक 2 बॉलवरती धावा घेतल्या तर निश्चितच धावा पूर्ण होऊ शकतायत. जबरदस्त मॅच रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. किरण तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती तर वैभव तयार होतोय बॅटिंग करता. 5 बॉल आणि 8 रन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट होत असताना आपण पाहतोय. 1 धाव इथे घेतली गेले. चेंडू आहेत 4 आणि 4 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. या 4 चेंडू 7 धावा. 4 बॉल 7 रन. सामना रंगतदार स्थिती देतोय. किरण तयार. यस धनेश नाईकचा फटका जबरदस्त आहे. भीमसेनला बीट करेल का? यस डेफिनेटली. वाह धनेश नाईक ऑन फायर. चौकार बघा, जबरदस्त. सीएनसी मशीन चालवणारा, कधीच प्रॅक्टिस मध्ये नसणारा, जसा समोर टाकला तसा उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 3 चेंडू 3 धावा. वाह 3 बॉल आणि 3 रनची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत.
यस विजय पाटील यांचं आगमन झालंय. घासकोपरी मास्टर संघाचे सभासद विजय पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. माजी अध्यक्ष नितीन पाटील यांचंही सहर्ष स्वागत. 3 बॉल 3 रन. वाह, जबरदस्त सामना रंगतोय. धनेश नाईक आणखीन एक हिरा. 3 चेंडू 3 धावा करायच्या आहेत. जबरदस्त मॅच रंगली गेले. भारत राऊती सांगतायत जबरदस्त सामना रंगतोय. हाही बॉल, वाह, क्लास दाखवला एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉलला पाठवलंय. लगातारच्या 2 बॉल वरती 2 चौकार ठोकलेत. वाह, सामना फिनिश केला. डेफिनेटली धनेश नाईक हिरो. वाह, काय सामना रंगतोय. जबरदस्त पांडू संघ जल्लोष करतोय आणि लगातारच्या 2 बॉल वरती